तरी आईवडिलांची सेवा केली पाहिजे. पण माणसं सगळं महाराज उलटं करतात. कारण हायतवरक त्यांची सेवा करीत नाही. हायतवरक त्यांना मी म्हणतो हायतवरकच सांभाळा. त्यांना चहा दूध जेवण काय असेल ते आधी द्या, गेल्यावर काहीच करू नका, पण हायतवरक सांभाळा. पण माणसं हायतवरक सेवा करीत नाहीत. गेल्यावर मग गेल्यावर फायबरची खुर्ची, लॅमिनेशन केलेला फोटो. पण आमच्यासारखा बाबा एखादा कीर्तन सांगायला त्या गेलेला तर आमचा काही संबंध नसतो. पण आम्हाला म्हणावं लागतं अण्णासारखा माणूस पुन्हा होणे नाही. अरे अण्णांनी गावात फाट्यावर गाडी गावात मोकळी आणली, कधी माणूस बसून दिला नाही. बरं अण्णा, ही अवस्था आहे महाराज. आणि हे कळायला पाहिजे माणसाला. आणि अशी अवस्था आहे की नाही. हे आव आणणारे माणसं जास्त आहेत महाराज जगामध्ये. आव आणणारे, हे आव नाही आणला पाहिजे. हे आव आणणारी माणसं बघा तुम्ही. ज्याच्या घरात म्हातारी गेली, ज्याच्या घरामध्ये म्हातारी गेली, त्याच्या चेहऱ्यावर एवढी उदासी नाही. हे फडकं बांधून बसलेलं असतं बैठकीत, त्याला भेटायला माणसं येतात. ज्याच्या घरात म्हातारी गेली त्याच्या चेहऱ्यावर एवढी उदासी नाही. हे भेटायला आलेले माणसं त्यापाशी बैठकीत हो मोठी गेले की ते बसलेलं असतं फडकं बांधून. त्यापाशी गेले की त्याच्या चेहऱ्यावर एवढी उदासी नाही. हे भेटायला आलेले. अन्नाचं काही दुखत होतं का? मग बिगर दुखण्याचा मिळाला काय? अरे दुखत होता म्हणूनच मिळाला ना. दुखत होता म्हणूनच मिळाला ना. काय विचारतो तू? विचारण्याची पद्धत आहे का? काय नाही. हे विचारणार माणसं. नुसतं आव्हान. आमच्या माता भगिनी सुद्धा नुसतं आव्हानतात महाराज. मी म्हणतो हायतेवर सांभाळा, गेल्यावर काहीच करू नका. पण माणसं आमच्या माता भगिनी नुसतं आव्हान आणले हुशार. बरं आव्हानलेला तेव्हा कुठं संदर्भ जुळत सुद्धा नाही. संदर्भ कुठं जुळत नाही. मी सांगतो बघा कुठं संदर्भ जुळतो का. ते मग गेल्याने उचला म्हणले, थांबा पोरगी एकूण ती काही यावं दे, जवळ आली असेल म्हणले, यावं दे म्हणून सगळे माणसं ताटून बसले. पोरगी आली, एस टी नाही गाडीत येणार. गाडीत आली, गाडीतून खाली होतं. आली म्हणून सगळी माणसं तिच्याकडे बघणार. आली तिला वाटलं माझ्यामुळं लईच राहिलं काय नो. ती गाडीतून खाली उतरली, त्या डोळ्याला पाण्याचा थेंब नाही. नुसतं गाडीतून खाली उतरली की पदर पुढं घेणार. तिथूनच दादाचे गुण आठवणार. दादा मी उसर कसा दम काढला नाही. आपल्या घरच आहे काय? ते आपल्या घरच आहे. तिथूनच म्हणणार दादाचे गुण आठवणार. दादानी कधी बिडी विकत घेऊन वडली नाही. दादानी कधी तंबाखू विकत घेऊन खाल्ली नाही. दादानी कधी कुणाचे 10 रुपये घेतले तर माघारी दिले नाही. दादा आता गावातल्या सोयरी की कोण मोडी नाही. ह्योच होता दुसरा कोण नव्हता. हे लक्षात आलं पाहिजे महाराज. लटका हा व्यवहार सर्व हा समजा वाया येणारा हरविलं म्हणून लक्षात आलं पाहिजे. सगळं व्यर्थ आहे.